आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे आशीर्वाद मिळत असतात। रोगनिदान होऊन उपचार होतात, त्याचं फार मोठं समाधान मिळतं, असं मत माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलंय। माढा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। आमदार अभिजित पाटील यांच्या सन्मानार्थ विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित महाआरोग्य शिबिरात 716 रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले। यात लहान 12 मुलांवर वाचादोष शस्त्रक्रिया करण्यात आली, 333 नेत्र तपासणी करण्यात आली। 150हून अधिक आरोग्य कर्मचारी, सेविका, आशा वर्कर यावेळी कार्यरत होते। या शिबिराचं प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विलास मेमाने यांनी केलं। यावेळी विलास देशमुख, भारत शिंदे, ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, राजाभाऊ चौरे, आनंद कानडे, शहाजी साठे, नितीन कापसे, रामकाका मस्के, वैभव कुटे, भाऊसाहेब महाडिक, निलेश पाटील, शंभू साठे, आबासाहेब साठे, दिनेश जगदाळे, जितेंद्र चमदाडे, भैया खरात, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे, अनिता टिंगरे, भाग्यश्री शिंदे, UF जानराव, YG भोसले, मारुती राऊत आदी जण उपस्थित होते। यावेळी आमदारांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। माढा शहरात आमदार अभिजित पाटील यांचे आगमन होताच प्रथम त्यांनी माढेश्वरी देवीचं दर्शन घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांना क्रेनद्वारे पुष्पहार घालून JCBतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांना वह्या भेट दिल्या। झेंडा चौकातील निळ्या झेंड्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।